पुढची बातमी पाहूयात। घृष्णेश्वर मंदिरामध्ये 5 दिवस गाभारा दर्शन बंद असेल। भक्तांना केवळ मुखदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। अधिक मासानिमित्त अतिरुद्र अभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। वेरूळ इथल्या घृष्णेश्वर मंदिर इथं 5 ते 9 जून दरम्यान अधिक मासानिमित्त अतिरुद्र अभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा धार्मिक विधी सलग 24 तास सुरू राहणार असल्यानं कालावधीमध्ये भाविकांना गाभाऱ्यातून दर्शन बंद ठेवण्यात आलेलं आहे। भक्तांना केवळ मुखदर्शनाची सुविधा उपलब्ध असेल। 1985 पासून अधिक मासात विश्वशांतीसाठी हा सोहळा आयोजित केला जातो। यंदा देशभरातील 400 ब्रह्मवृंद सहभागी होणार आहेत। हरिद्वारहून आणलेल्या गंगा जलानं महाअभिषेक होणार असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचाही समावेश यामध्ये मंदिर प्रशासनानं भाविकांसाठी केलेला आहे। भाविकांसाठी विशेष व्यवस्था सुद्धा मंदिर प्रशासनाकडून या निमित्तानं करण्यात आली आहे। पुढची बातमी पाहूयात। अधिक मासातील संकष्टी असल्यानं आज सिद्धिविनायक मंदिर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दीनं उजाळून गेलंय। मंदिर प्रशासनाकडून देखील भक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आलेलं आहे। पूजा विधी देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी। आपण आहोत सिद्धिविनायक मंदिरात दादरच्या आणि आज अधिक मासातली विशेष संकष्टी आहे। नेमकं त्या अधिक मासामध्ये काय काय पूजनचं नियोजन आहे ते आपल्याला सिद्धिविनायकामधले गुरुजी आहेत ते सांगतायत। तर महिन्याभरात काय काय नियोजन आपण केलंय अधिक मासाचं, आज काय वेगळं असं नियोजन आहे, कारण भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली देखील पाहायला मिळते। आज या निमित्ताने सिद्धिविनायक मंदिरात दर संकष्टी चतुर्थीला सर्व भक्तांसाठी सर्व विश्व कल्याणार्थ म्हणून आवर्तन केलं जातं। आजच्याही आवर्तनामध्ये सर्व भक्तांचा सर्व विश्वाचा उच्चार करून तो संकल्प करून सर्वांच्या कल्याणार्थ म्हणून ही पूजा या ठिकाणी चालू आहे, ती केलेली आहे। आणि प्रार्थना आणि रात्री परत गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा स्नानानी वेगवेगळ्या पंचामृत आणि बाकी अन्य स्नानानी होणार आणि त्यानंतर अर्घ्य चंद्रपूजन आणि नंतर मग नैवेद्य आणि मग उपवास